सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग 5 वाजता आपल्या छोट्याशा भुकेसाठी म्हणा, हा चना चाट अगदी उत्तम असा पर्याय आहे. खायला म्हणाल तर अगदी टेस्टी आणि हेल्दी तर आहेच, पण चटपटीत आणि टेस्टी असं इथे चना चाट आपण आज बनवणार आहोत. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्या अगोदर मी ते रात्री चणे जे आहेत ते भिजवत घातलेले होते. तर चणे आपल्याला पूर्ण रात्रभर आपल्याला भिजवत घालायचे आहेत आणि छान फुगल्याच्या नंतर आपल्याला इथे दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये याच्या 4 ते 5 शिट्ट्या छान आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहेत. तर मीठ अगोदरच आपल्याला टाकायचं आहे. जेव्हा आपण चणे हरभरे जे आहेत ते उकडायला टाकतो तेव्हाच आपल्याला 1 ते 1.5 चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेलं होतं. त्याने खूप टेस्टी आपले इथे चणे तयार होतात. तर छान असे मस्तपैकी ते चणे जे आहेत ते शिजले गेलेले आहेत. तर आता आपण इथे फोडणी घालूयात. तर चण्यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. इथे 2 ते 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये मी इथे कांदा, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, शेंगदाणे व 2 चमचे मी धने पावडर टाकलेले आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि काळा मसाला टाकलेला आहे 2 चमचे व 1 चमचा मी इथे आमचूर पावडर टाकलेला आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस देखील टाकू शकता. तर हे सर्व छान फ्राय झाल्याच्यानंतर मसाले छान भाजून झाल्याच्यानंतर तेलामध्ये आपल्याला इथे आपण उकडून घेतलेले चणे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली. तर इथे आपले मसाला चणे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी आणि हेल्दी चटपटीत असे हे चणे तयार झालेले आहेत. तर त्याच्यावरती आता पेरूचं सीझन असल्यामुळे याच्यावरती मी कट केलेला पेरू टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला आणि त्याचसोबत इथे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे. तर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा चटपटीत आणि हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.